हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार. आज आपण महालक्ष्मी मातेचं कुंकुमार्चन आणि अभिषेक ही पूजाविधी करणार आहोत. चला तर मग बघूया कशी करायची ती पूजा. इथे मी पंचामृत घेतलेले आहे आणि नेहमीप्रमाणे आपण दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे. आता ह्या तामणामध्ये मी महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेते. अभिषेक करताना सर्वप्रथम शुद्ध जलाने आपण अभिषेक करून घेणार आहोत आणि त्यावेळेस आपल्याला श्री महालक्ष्मी मातेच्या कोणत्याही मंत्राचा स्तोत्राचं पठण करायचं असते किंवा श्री महालक्ष्मी मातेचा नसता श्री महालक्ष्मी माता असा जप करायचा असतो. त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करून घेतोय. या पंचामृतात केशर, तूप, साखर, दही आणि दूध, पाणी या प्रकारचे सर्व साहित्य आहे. यथाशक्ती तुमच्याकडे जे पण उपलब्ध असेल ना त्याने आपण अभिषेक करू शकतो. अभिषेक करताना आपण कंटिन्यू महालक्ष्मी मातेचा जपाचा मंत्र म्हणायचा असतो. या प्रकारे आपण दर शुक्रवारी पौर्णिमेला कुंकुमार्चन आणि अभिषेक असं करू शकतो महालक्ष्मी मातेचा. त्यामुळे घरातले दारिद्र्य दूर होऊन सुख संपत्ती नांदते. या प्रकारे आपण अभिषेक करून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा शुद्ध जलाने आपण अभिषेक करून मूर्तीला स्वच्छ करून घेणार आहोत. या प्रकारच्या पूजाविधी केल्यानं घरामध्ये खूप प्रसन्नता वाटते. महालक्ष्मी मातेची अपार कृपा आपल्या घरावरती राहते. या प्रकारे आपण आता कापडाने स्वच्छ करून घेतोय मूर्तीला. आता आपण कुंकुमार्चन करून घेणार आहोत. कुंकुमार्चन या पद्धतीने करायचे. आधी चरणांपासून सुरुवात करायची आणि वरती या प्रकारे करायचं. त्या श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः किंवा कोणत्याही देवीचा मंत्र तुम्ही ओम श्रीम नमः या प्रकारे कोणत्याही देवीचा जप करू शकतात. हा जप 108 वेळा करा किंवा 5 मिनिटे करा तुम्ही. महालक्ष्मी मातेची सर्वात आवडती सेवा आहे ही. या सेवेमुळे घरात धनधान्य, अपार संपत्ती नांदते, आयुष्य आयुरारोग्य नांदते, सुख समृद्धी राहते. बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रसन्न वाटते. या प्रकारे आपली ही कुंकुमार्चन इथे संपूर्ण झालेले आहे. त्यानंतर आपण आता मस्त फुलांनी सजवू आपण महालक्ष्मी मातेला. आसनस्थ करूया. इथे आपण महालक्ष्मी मातेला विराजमान केलेले आहे. फुलांनी सुंदर सजवलेले आहे. आता धूप दीप नैवेद्य करूया. हे मंगळसूत्र मी बनवलेलं आहे घरी. बघू शकतात किती सुंदर वाटते देवी. या प्रकारे तुम्ही ही विधी करत राहा. तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल. याचा 100% रिझल्ट नक्कीच मिळेल. आता आपण हळदी कुंकू वाहून देवीची पूजा करून घेऊ. तुमच्याकडे फुलं जे असतील ते वाहायची. अगरबत्ती, नैवेद्य हे सगळं झाल्यानंतर आपण आरती करून घेऊ. त्यानंतर कापूर आरती करायची आणि पूर्ण घरभर ते कापूर फिरवून घ्यायचं. यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी दूर होऊन जाते आणि पॉझिटिव्हिटी येते.
तसेच दर शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मी मातेचे नमन अष्टक याचे पठण 8 वेळा करू शकता, 3 वेळा करू शकतात. तसेच श्री सुक्तमचे पाठ करायचे, तेही तुम्ही 16 वेळा आवर्तने करू शकतात किंवा नाही जमल्यास तुम्ही 2 वेळा, 1 वेळा जसं तुमची यथाशक्ती असेल. देव फक्त भावेचा भुकेला असतो. त्यामुळे तुम्ही हे एवढे तरी सेवा तुम्ही जरूर करा. तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच मिळेल. आणि सर्व झाल्यानंतर महालक्ष्मीची आरती करा, नैवेद्य दाखवा, नैवेद्यात तुळशीपत्र ठेवा. नैवेद्य सुद्धा खिरेचा ठेवा तुम्ही. जर खीर नसेल साखरेचा ठेवा. जे तुमच्याकडे असेल, महालक्ष्मीला आवडेल ते तुम्ही ठेवू शकता. या प्रकारे माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.